नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सरकारने डिसेंबर 2024 पासून डीबीटीद्वारे पैसे देण्याचे ठरवलेले आहे। परंतु नुसते जी आर काढून सरकार मोकळे होत आहे, परंतु लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत काही पैसे मिळालेले नाही। मग असाच हा समाज कल्याण विभागाचा सावळा गोंधळ या ठिकाणी चाललेला आहे। 4 महिन्यापासून निराधारांना या ठिकाणी लाभार्थ्यांना मानधन वाटपच झालेलं नाही। त्या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मराठवाडा नेता या न्यूजपेपरची बातमी आहे, या वृत्तपत्राची बातमी आहे। तर बघूया, डीबीटीच्या नावाखाली सामाजिक न्याय विभागाचा सावळा गोंधळ, 4 महिन्यापासून निराधारांसह दिव्यांगांचे मानधन वाटपच नाही। मग मित्रांनो, सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना गत 4 महिन्यापासून मानधनच वाटप करण्यात आलेले नसून लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे। अतिशय खरी गोष्ट आहे। या ठिकाणी सरकारला कळायला हवे की या ठिकाणी लाभार्थ्यांना, निराधारांना दुसरं कोणतंही साधन नसताना 4-4 महिने जर वेतन करण्यात येणार नसेल, अनुदान देण्यात येणार नसेल, तर या ठिकाणी लाभार्थ्यांना उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे। काही जण ब्रेड खाऊन, पाव खाऊन दिवस काढतायत। हे कधी सरकारला जाग येणार की लाभार्थ्यांना, या ठिकाणी निराधारांना हे वेळेवर पैसे देणार, काय माहिती। मग अनेक लाभार्थी हे औषध उपचाराअभावी मृत्यूच्या धाडेत ओढवले जात आहे। अतिशय सत्य परिस्थिती मांडलेली आहे। या ठिकाणी यांनी सरकारी काम वर्षभर थांब अशाच म्हणीप्रमाणे सामाजिक न्याय विभागाचा कारभार सुरू असून डीबीटीच्या नावाखाली आणि केवायसीच्या नावाखाली या ठिकाणी नांदेड शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना गत 4 ते 5 महिन्यापासून मानधन दिलेले नाही। यांनी अतिशय खरे मांडलेले आहे की डीबीटीच्या नावाखाली अनेक ठिकाणी हे प्रॉब्लेम चालू आहे की 4-5 महिन्यापासून हे पैसे दिलेले नाही। काही जणांना सप्टेंबर 2024 पासून फेब्रुवारी 2025 पर्यंतचे जवळपास 6 महिन्याचे या ठिकाणी मानधन रखडलेले आहे। केवळ एकाच महिन्याचे वेतन काहीतरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेले होते। डिसेंबरचे काहीतरी डीबीटीने पूर्ण लाभार्थ्यांना हे मिळाले नव्हते, कारण की अजूनपर्यंत शेकडो लाभार्थी आजही या अनुदानापासून वंचित राहिलेले असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांतील लाभार्थ्यांना वेळेवर मानधन दिले जाते, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 4 ते 5 महिन्यापासून वेतन दिले जात नाही। हे दुर्दैव असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। त्यांनी आज एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे म्हटले आहे। तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना रखडलेले एकूण वेतन न मिळाल्यास मार्च महिन्यात अतितीव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात येणार असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटलेले आहे। मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता या ठिकाणी सर्व ठिकाणी निराधार बांधव आंदोलनाच्या तयारीत आहे। जर 1 मार्च पर्यंत म्हणजे 28 फेब्रुवारी पर्यंत जर पैसे मिळाले नाही तर 1 मार्च पासून पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, कारण की 4-5 महिन्यापासून या ठिकाणी निराधारांना वंचित ठेवलेलं गेलेलं आहे या पगारापासून। तर त्यांच्या या समस्या अतिशय अवघड आहे। उपासमारीची वेळ आलेली आहे। औषध उपचाराअभावी मृत्यूच्या दाढेत ओढवल्या जात आहे निराधार मंडळी। तरी सरकारला कळकळीची विनंती आहे की 28 तारखेच्या आत या ठिकाणी या पुढील आठवड्यात, या आठवड्यात लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यावर 4 महिन्याचे पैसे या ठिकाणी टाकावे। नंतर डीबीटी काय करायची, केवायसी काय करायची ती नंतर त्यांनी करून घ्यावी। परंतु आता लाभार्थ्यांची मर्यादा, संयम संपत चाललेला आहे। त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे, तरी सरकारने लवकरात लवकर हा निधी त्यांच्या खात्यात वर्ग करावा। तर मित्रांनो, या ठिकाणी आणखी काही अपडेट आली तर आपल्याला नक्की कळवण्यात येईल। तरी सरकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून, सूत्रावरून पुढील आठवड्यापर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे। तर जे लाभार्थ्यांना डीबीटी पूर्ण झालेले आहे, कमीत कमी त्यांच्या तरी लाभार्थ्यांच्या खात्यात तरी पैसे येणे गरजेचे आहे आणि बाकीच्यांचेही लवकरात लवकर डीबीटी पूर्ण करून त्यांच्या खात्यात हे पैसे टाकणे गरजेचे आहे। मित्रांनो, अनेक जी.आर आलेले आहे, परंतु अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही। काळजी करू नका, लवकरच पैसे आपल्याला मिळतील। धन्यवाद। आपण हा व्हिडिओ बघितला। जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि
चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.